नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला बातमी पाहणार आहोत. मुंबई बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. मुंबई बँक अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार झाली असून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. भाजपने अचानकपणे त्यांचा उमेदवार बदलला. भाजपने प्रसाद लाड यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडद्यामागे रणनीती ठरवण्याकरता शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि सूरज चव्हाण महत्त्वाची सूत्र हलवत असल्याची माहिती समोर येते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी थेट बोलूया. उदय, आयत्या वेळेला भाजपनं उमेदवार बदलला असं बोललं जातंय किंवा अशा चर्चा होत आहेत की पराभव समोर दिसल्यानं हा उमेदवार बदलला गेलाय? प्रसाद लाड आता उमेदवार आहेत, तुम्ही काय सांगाल? सुवर्ण, मी आता मुंबई बँकेच्या बाहेरच उभा आहे, मुख्यालयाच्या बाहेर. आणि मुंबई बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद निवडणूक जी आहे अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आलेली आहे. कालपर्यंत कोणालाही याचा थांगपत्ता नव्हता, मात्र आज सकाळपासून पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. विशेषतः सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई बँकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे जे कोणी प्रतिनिधी आहेत ते सर्व उपस्थित होते. त्या सगळ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खरी रणनीती जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे. या बैठकीचे नियोजन करण्यासाठी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सूचना होती आणि त्या सूचनेनुसार ही बैठक जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आणि ही बैठक जी आहे आता संपल्यानंतर एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी याच्यामध्ये युती झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कांबळे म्हणून आहेत, त्याचं अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे उपाध्यक्ष म्हणून पदासाठी उमेदवार असणार आहे. सिद्धार्थ कांबळे आणि अभिषेक घोसाळकर हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी हे उमेदवार असणार आहेत. मात्र भाजप याकडे कसं बघते हे बघावं लागणार आहे. जी काय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडी म्हणजे एकूणच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 11 संचालकांचं मत असल्याचं सांगण्यात येते. तर विरोधी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे 9 उमेदवारांचं संचालकांचं मत असल्याचं सांगण्यात येते. 11 विरुद्ध 9 असा सामना होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई बँकेच्या मुख्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावरती निवडणूक जी आहे प्रक्रिया पार पाडते आहे आणि थोड्याच वेळात अधिक माहिती आतमध्ये एक सूत्रांकडे माहिती मिळते त्यानुसार मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. कोणत्याही क्षणी निकाल हाती येईल. आपण इथे पाहू शकतो मुंबई बँकेच्या इथे बाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि समोर एक अधिक माहिती जी आता सूत्रांकडून सुवर्ण मिळते त्यानुसार सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. सगळ्यात मोठी ब्रेकिंग माहिती जी आहे न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे. सिद्धार्थ कांबळे मुंबई अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत स्पष्टपणे. त्याचबरोबर उपाध्यक्ष पदासाठी अभिषेक घोसाळकर हे देखील निवडून आलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याची माहिती जी आहे सर्वात आधी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे. नक्की उदय, अगदी काही क्षणासाठी तुला थांबवते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या संपर्कात आहेत आणि ते मुंबई बँकेच्या निवडणुकी संदर्भातला अपडेट देत आहेत. उदय, पुन्हा एकदा सांगशील? हे निवडून आलेले आहेत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळात विजय उमेदवार हे खाली येतील आणि मुंबई बँक जी आहे ही भाजपच्या वर्चस्वातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सोडवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. एक प्रकारे विरोधी पक्षनेते भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना एक खूप मोठा धक्का जो आहे तो मिळालेला आहे. आपण इथे पाहू शकतो मुंबई बँकेच्या याच मुख्यालयामध्ये वरती महत्वाची मीटिंग चालू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक प्रक्रिया पुढच्या काही वेळातच संपेल आणि खाली येतील. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झालेले आहेत. भाजपचे उमेदवार अध्यक्षपदासाठीचे प्रसाद लाड हे पराभूत झालेले आहेत. 11 विरुद्ध 9 असा मतदान जे आहे ती पार पाडलेली आहे. महाविकास आघाडी म्हणजे सोबत राहा तुम्ही सगळे अपडेट देताय. पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, काय अधिक सांगाल? निकाल समोर आलेले आहेत ना. आता उपाध्यक्षासाठी 10 आणि 10 इक्वल झालेला आहे. ईश्वर चिठ्ठी काढली जाईल आणि चेअरमनसाठी 11-9 अशा प्रकारे त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे. आम्ही निवडणुकीपूर्वी सर्व एकत्र लढलो होतो, परंतु सरकारनं महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि 1 मताचा डिफरन्स त्या ठिकाणी आहे. बर, पण
प्रवीणजी, अध्यक्षपदासंदर्भात काय सांगाल? आयत्या वेळेला उमेदवार बदलला भाजपने अशी टीका होतीये की पराभव दिसत असल्याने माघार? नाही, असं काही नाही. प्रसाद लाडच आमचे उमेदवार होणार होते. मी पॅनलचं नेतृत्व करत होतो, त्याच्यामुळे असं काही नाहीये. आमचे उमेदवारच प्रसाद लाड होते. अजून एक फक्त प्रवीणजी आपल्याला विचारते, कल्पना आहे उपाध्यक्षपदासंदर्भात आपण गडबडीत असाल, पण सगळे झालेले आहेत. ईश्वर चिट्टीने केला आता. पण मिलिंद नार्वेकर सगळी सूत्र आज सकाळपासून हलवत होते अशा सुद्धा चर्चा आहेत. हो हो हो, ते सूत्र हलवत होते. त्यांचं अभिनंदन. बरं, ठीक आहे प्रवीणजी, पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधते. तुर्तास धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. उदय जाधव आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. उदय, सगळे अपडेट्स आपण देताय. उपाध्यक्ष पदासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता 10-10 अशी मतं पडलीत, प्रवीण दरेकर सांगत होते. तुम्ही काय सांगाल? तशीच काहीशी माहिती जी आहे निवडणूक प्रक्रियेकडनं आपल्याला मिळते आहे. उपाध्यक्ष पदाची निवडणूक जी आहे, मतदान प्रक्रिया टाय झालेली अशी सांगण्यात येत आहे. काही मतांचं जी फेरमोजणी आहे ती करण्याची दोन्हीकडनं मागणी केली जात आहे. उपाध्यक्षपद निवडणूक जी आहे ती टाय झाल्याची सांगण्यात येत आहे. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झालेले. 11 विरुद्ध 9 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर हे होते. ते आणि भाजपचे उमेदवार होते भोसले म्हणून. त्यांची एकूण मतं जी आहे ती 10-10 अशी समान झालेली आहे. त्यावेळी त्यांची निवडणूक जी उपाध्यक्षपदाची ती टाय झालेली आहे. आता याच्यानंतर पुन्हा एकदा फेरमोजणी होईल आणि त्यानंतर ईश्वर चिठ्ठी इथे टाकण्यात येईल का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामध्ये कोणाचा विजय होतोय हे आता पाहावं लागेल. सुवर्णा, नक्की. आता प्रवीण दरेकर बोलताना असं म्हणाले की अजिबात आयत्या वेळी उमेदवार बदलला नाही भाजपने, प्रसाद लाडच आमचे उमेदवार होणार होते. याच्याविषयी काही अधिक सांगता येईल आता? आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की मुंबई बँकेवरती कोणाचं वर्चस्व आहे आणि कोणाचा वर चष्मा देखील आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते प्रसाद लाड यांचाच नेहमी वर चष्मा राहिलेला आहे आणि एकूणच त्यांच्या हातामध्ये संपूर्ण बँक होती. अध्यक्षपदी ते होते. त्यामुळे साहजिकच प्रवीण दरेकर यांची ही बँक म्हणून ओळखली जात होती मुंबई बँक. मात्र आता त्यांच्या हातून ही बँक जवळपास निसटल्याचं आपल्याला सांगता येईल. उपाध्यक्षपदाची निवडणूक टाय झालेली आहे. आता ईश्वर चिठ्ठी टाकण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागतोय हे पाहावं लागेल. मात्र अध्यक्षपद जे आहे ते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झालेले आहेत. इतरही जे संचालक मंडळ जे आहेत ते सर्व वरती उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये एकूण काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. सर्व 21 संचालक उपस्थित आहेत आणि ही निवडणूक प्रक्रिया अजूनही संपलेली नाहीये. थोड्याच वेळात संपूर्ण निकाल जो आहे अधिकृत निवडणूक कार्यालयाकडनं जाहीर केला जाईल. मुंबई बँकेच्या मुख्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. जी आता अधिकृत माहिती आली त्यानुसार मुंबई बँक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे हे विजयी झालेले. तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची मतदान जी आहे ते टाय झालेले आहे असं सांगण्यात येते. बरं, पण आज दिवसभरामध्ये उदय, ज्या काही घडामोडी घडल्या, पडद्यामागे जी काही रणनीती आखली जात होती त्याच्याविषयीचं विश्लेषण कसं करशील जोपर्यंत उपाध्यक्ष पदाविषयीचा निर्णय आपल्यापर्यंत येत नाही? खरं तर सुवर्ण म्हटलं तर महाराष्ट्रात आता जेवढ्या जिल्हा बँकेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून गेलं होतं ते अर्थातच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये. तिथे काय होतं याकडे सकाळपासून सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि दुपारनंतर जसं पडद्यामागच्या घडामोडी वाढत चालला तसं मग मुंबई बँकेकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधलं गेलेलं आहे. मुंबई बँकेची लढत जी आहे ती अत्यंत चुरशीची बनलेली आहे. प्रवीण दरेकर हे पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडून येतील आणि ते पुन्हा एकदा रणनीती आखून भाजपला एखादी निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करत एक वेगळीच रणनीती आखली. स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही रणनीती आखण्यात आली आणि सह्याद्री अतिथीगृहावरती एक अत्यंत महत्वाची स्ट्रॅटेजिकली जी बैठक आहे ती आखण्यात आली होती. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि सचिव सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील सर्व प्रतिनिधी यावेळेला उपस्थित होते आणि एक रणनीती आखण्यात आली. एकूण जेवढे 21 संचालक आहेत त्यापैकी महाविकास आघाडीकडे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे एकूण किती संचालक आहेत, ते कसे मतदान करणार, कारण गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारे दगाफटका होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येणार होती आणि त्यानुसार रणनीती आखण्यात आली आणि तसे उमेदवार देखील देण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्षपद कोण असतील. शिवसेनेने थेट सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील आणि त्यानंतर उपाध्यक्ष जे आहेत ते शिवसेनेचे होतील. त्यामुळे हा जो तंटा आहे तो तिथे जागेवरती मिटला होता. मात्र मतदान प्रक्रिया नेमकी कशी पार पाडणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे.
जी काय अधिकृत माहिती आता आणि जसं उदय तू सांगतोय उपाध्यक्ष पदासंदर्भात काही क्षणात आपल्यापर्यंत स्पष्टपणे काय निर्णय झालाय ते समोर येईल, पण जी रणनीती आखली गेली आज खल ज्याच्यावर झाला, नार्वेकर असतील किंवा सूरज चव्हाण असतील यांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये, तो खल यशस्वी झाला असं म्हणायचं आणि वारं सुद्धा बदललं. अगदी बरोबर आहे. काल परवापर्यंत कोणालाही थांग पत्ता न लागू देता पडद्यामागे एक गुपचूप राजकारण जे आहे, राजकीय खेळी जी आहे ती खेळली गेलेली आहे आणि त्याचं अंमलबजावणी जी आहे ती देखील झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात मुंबई बँकेचे जे अधिकृत उमेदवार आहेत जे निवडून आले ते खाली येणार आहेत आणि त्यानंतर या बँकेवरती जे शिवसेनेचे आमदार असतील किंवा भाजपचे आमदार असतील ते त्यांची प्रतिक्रिया देतील की नेमकं कुठे चुकलं आणि कुठे कोणी बाजी मारली याबद्दल आपल्याला अधिकृत समजू शकणार आहे. मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचे, तर उपाध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती टाय झालेली आहे. मात्र हे करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावरती जी महत्वाची बैठक पार पडली ती अत्यंत महत्वाची होती आणि त्या बैठकीनंतरच ही सगळी रणनीती ठरवण्यात आली. कोण अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील, कोण उपाध्यक्षपदासाठी उमेदवार असतील आणि त्यांना मतदान जे आहे ते कसं होणार याची पूर्ण रणनीती आखण्यात आली आणि त्यानुसार आता इथे मतदान पार पडलेलं आहे, मतमोजणी झालेली आहे. मात्र मतमोजणी अध्यक्षपदाची एक निर्विवाद झालेली आहे, मात्र उपाध्यक्षपद जे आहे ते टाय झालेले आहे, समसमान मतं पडलेली आहे. आता निवडणूक जसं उदय तू म्हणालास की आज दोन हॅपनिंग्स कडे सगळ्यांचं लक्ष होतं, एक सिंधुदुर्ग बँकेमध्ये काय होतं आणि मुंबई बँकेमध्ये काय होतं, तर सगळं लक्ष आता तुझ्याकडे लागलेलं आहे की तुझ्या आजूबाजूला नेमक्या आता काय घडामोडी घडतायत. जसं तू म्हणालास की अध्यक्षपदाच्या ची सूत्र सिद्धार्थ कांबळे यांच्याकडे गेलेली आहेत, उपाध्यक्षपदासंदर्भात टाय झालेला आहे, तर या उपाध्यक्षपदासंदर्भातल्या निवडणुकीविषयी अजून एकदा स्पष्ट करशील का पुन्हा? निवडणूक कायदा जो आहे ज्याप्रमाणे निवडणुकीचे नियम आहेत त्याप्रमाणे जर का दोन उमेदवारांना समसमान मतं पडली असतील तर ईश्वर चिठ्ठी टाकण्यात येते आणि ही ईश्वर चिठ्ठी जी आहे ती उचलण्याचं काम एका लहान मुलाला देण्यात येतं. लहान मुलगा ही ईश्वर चिठ्ठी उचलतं, मग तो जो काय नियतीचा कौल असेल तो दोन्ही पक्षांना मान्य करावा लागतो. त्यानुसार जशी सिंधुदुर्गामध्ये देखील अशी चुरशीची लढत जी आहे ती झाली होती सतीश सावंत विरुद्ध सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये. मात्र त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाला होता, त्यांना देखील समसमान मतं जी आहेत ती पडली होती, त्यामुळे ती देखील अत्यंत चुरशी झाली होती. अगदी तशीच काहीशी अवस्था मुंबई बँक निवडणुकीमध्ये देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जायला मिळते. जसं सतीश सावंत हे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते, तसंच इथे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार अभिषेक गोसाळकर यांची मतं जी आहेत ती समसमान पडलेली आहेत. त्यामुळे आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, कशा प्रकारे ईश्वर चिठ्ठी टाकली जाते आणि ती ईश्वर चिठ्ठी कोणाचं नशीब खुलवते हे आता आपल्याला पाहावं लागेल. नक्की, म्हणजे येत्या काही मिनिटांमध्ये तुझ्याकडे अजून एक ब्रेकिंग न्यूज येईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा तुझ्याशी संपर्क साधतो. तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे सिद्धार्थ कांबळे मुंबई बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये टाय झालेला आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळू शकेल की उपाध्यक्ष मुंबई बँकेचा कोण होतं. पण अध्यक्षपदासंदर्भात 11-9 मतांनी सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष असतील मुंबई बँकेचे आणि उपाध्यक्ष कोण असतील हे पुढच्या काही क्षणामध्ये कळू शकणार आहे. पण मिलिंद नार्वेकरांच्या खेळीला यश आलंय असंच सांगितलं जात आहे, बोललं जात आहे, म्हटलं जात आहे. 9 मार्च 2020ला राज्यातला पहिला कोरोना रुग्ण हा पुणे शहरामध्ये आढळून आला. मात्र पुणे जिल्ह्यातील 48 गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 2 ते 2.5 वर्षात कोरोनाचा एकही रुग्ण या 48 गावांमध्ये आढळला नाही, तर 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणीही 5 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आलेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. जिल्ह्याभरामधली ही सगळी वेगवेगळ्या तालुक्यांमधली गावं आहेत, नेमकं काय आहे सर, किती गावं आहेत, ही कशामुळं आयडेंटिफाय झाली गावं आणि कशा पद्धतीनं यांनी काम केलं आहे ज्यामुळे या गावांमध्ये एकही रुग्ण हा गेल्या 2.5 वर्षात पॉझिटिव्ह झालेला नाही? पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 1405 ग्रामपंचायत होते, आता 23 ग्रामपंचायत महानगरपालिकामध्ये गेले. मागचे 9 मार्च 2020 पासून आपल्याकडे कोविडचे पेशंट्स आलेले आहे. या कालावधीमध्ये यदि आपण एकत्रितपणे विचार केला
तो 36 असे ग्रामपंचायत आहे जो पहिली, दुसरी आणि आतापर्यंत तिसरी लाटमध्ये एकही कोविड बाधित माणूस त्या ठिकाणी झालेला नाही त्या गावाच्या रहिवाशीपैकी. त्याचं मूल कारण आहे की त्यांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. त्याबरोबर त्या गावामध्ये बाहेरून येणारे जो काही होते त्यांना व्यवस्थितपणे त्यांनी क्वारंटाईन केलेलं आहे. टेस्टिंग मोठ्या संख्येने केलेलं आहे. डोर टू डोर सर्वेक्षण व्यवस्थित केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर ग्रामपंचायतनी केलं आहे ज्या ठिकाणी एकादुक्का केसेस आले. पण या 36 ग्रामपंचायतच्या सुदैवाने असं झालं आहे की आत्तापर्यंत एकही कोविडचे रुग्ण नाही आणि वॅक्सिनेशन लसीकरणचं पण फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे. या 36 गावांमध्ये लसीकरणाची टक्केवारी किती आहे? म्हणजे जवळपास सगळे ग्रामपंचायतचे स्थानिक रहिवाशीमध्ये 100% असेल. अच्छा. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य शासनाने एक स्पर्धासुद्धा सुरू केलेली होती. फार मोठी अचिव्हमेंट आहे. असं जर असेल तर या जिल्हा परिषदेतली 36 गावं ज्याच्यामध्ये 2.5 वर्षात एकही कोविडचा रुग्ण नाही आहे, असं जर असेल तर त्यांच्यासाठी काही बक्षीस किंवा इतर काही गोष्टी ज्याने त्यांना आणखी उत्तेजन मिळू शकेल, इतरांनाही मिळू शकेल, अशी काही योजना आपल्याकडे आहे का? काही सत्कार वगैरे आपण करणार आहोत का? आपल्याकडे राज्य शासनाने मागच्या वर्षी कोविड मुक्त गाव स्पर्धा असं जाहीर केली होती. याच्यामध्ये पुणे विभागात जो प्रथम क्रमांकात म्हणजे कुठल्याही महसूल विभागात जो प्रथम क्रमांकात गाव येणार आहे त्यांना 50 लाख रुपयाचं विकास अनुदान त्या गावाला मिळणार आहे. तो यासारख्या आपण आता या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जो आपण एक कालावधी घेतलेला आहे ते 10 जानेवारीपासून 15 मार्चचे आहे. या कालावधीमध्ये सर्व गावाला 22 पॉईंटचा निकष 5 प्रकारचे पथक हे करून देण्यात आलेलं आहे. त्यांना परफॉर्मन्स पॅरामीटर्स नेमून देण्यात आलेलं आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीवर अंमलबजावणी करा आणि या सगळे मार्गदर्शन महाराष्ट्र शासन, भारत सरकार, ICMR, WHO व इतर तज्ज्ञ संस्थांची आहे आणि या प्रकारे आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि आपली पूर्ण प्रयत्न आहे की सर्व ग्रामपंचायत याच्यामध्ये व्यवस्थितप्रमाणे सहभागी होतील आणि तिसऱ्या लाटपासून आपल्या भागाला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आपण बघणार आहोत अहमदनगरमधून. रुग्णालयाच्या मनमानीमुळे एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथल्या ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. महिला प्रसूतीकरता गेली असता रुग्णालयानं महिलेला दाखल करून घ्यायला नकार दिला. महिलेच्या नातेवाईकांकडून विनवण्या करून देखील महिलेला दाखल करून घेतलं गेलं नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात जातानाच महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. यावेळी स्थानिक महिलांनी प्रसूती केली. यामुळे आता ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. तर RPIचे सुरेंद्र थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडलेला आहे. या आरोग्य केंद्रामध्ये सरकारी रुग्णवाहिका आहे. ती जरी गाडी त्यांना दिली असती तर त्या आमच्या मातेचं म्हणजे तिला न्याय भेटला असं ती डिलिव्हर झाली असती. परंतु ते पायी गेले आणि इथं नगरपालिकेच्या पाठीमागं जे पोलीस ग्राउंड आहे त्या ठिकाणी ते आमच्या भगिनीला तिला लघवीला लागलं आणि ते लघवीला जात असताना ती रस्त्याला डिलिव्हर झाली म्हणून सगळ्या आमच्या आई बहिणी तिकडून सगळे धावत आले. काही मुलं आमचे धावत आले आणि आम्हाला घटना कळाली आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे. देवळाली प्रवारच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आरोग्य केंद्र आहे नगरपालिका शेजारी आणि या सर्व घटना इथे जवळ असतानाही पण अशा चुकीच्या घटना घडतात. तर आमच्या सिनियर सिस्टर आहेत. तर त्यांनी पेपर तपासले, त्याची खालून पण तपासणी केली. तर जे सर्वायकल डायलेटेशन असतं तर ते फक्त 2 सेंटीमीटर होतं. अपेक्षित डिलिव्हरीला 8 सेंटीमीटरपेक्षा अधिक असतं, पण ते 2 सेंटीमीटर होतं आणि तिला डिलिव्हरीला 1 महिना 2 दिवस बाकी होते. तर सिस्टरनी सांगितलं, तुला वेळ आहे बाई, आता तू थोडंसं खाऊन ये, आणि ती गेली बाहेर आणि ते अचानक डिलिव्हरी झाली तिची. मी त्या महिलेला आल्यानंतर लगेच आले आणि तिची तपासणी पण केली. तिला टेबलवर घेतलं. तिची टेबलवर घेऊन तिची तपासणी केली असता तिचं फक्त 2 सेंटीमीटर डायलेटेशन होतं आणि तिची डिलेवरी तेव्हा होणं अपेक्षित नव्हतं. तर मी तिचं नंतर रिपोर्ट बघितले आणि रिपोर्ट बघितल्यानंतर तिची तारीख होती 15/2/2022. तर त्या तारखेनुसार तिची डिलेवरी होणे आज अपेक्षित नव्हतं. पण ती फक्त रडत होती, बाकी कळा वगैरे तिचं काही हे नव्हती. तर मी तिला म्हटलं, बाई तू नुसती रडती का, बरं रडती, रडू नको. तर ती म्हटली, मी रात्रभर झोप नाही झाली म्हणे मॅडम माझी. तर मी तिला म्हटलं, अगं तू काही खाल्लेलं नाही आहे, तू फक्त खाऊन ये, मी तुला नंतर तिची डिलेवरी करते. एवढं झाल्यानंतर मी फक्त घरात रूमवर गेले आणि फक्त हातच धुत होते. तर लगेच मला निरोप आला
ही सिस्टर तिथं ती बाई हे करते म्हणून. मग मी आणि तेवढ्याच एक डॉक्टर आले. डॉक्टरांना सांगण्याची वेळ पण नव्हती त्यावेळेस, सकाळचीच वेळ होती. आणि मग नंतर आम्ही दोघं जण गेलो, तिची डिलिव्हरी केली. बाळ ती व्यवस्थित आम्ही तिला रिक्षेत बसून दवाखान्यात आणलं. तिच्या सगळ्या सेवा तिला पूर्ण दिलेल्या आहेत. बाळंतीण आता सुखरूप आहे. त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा काही तक्रार नाही. ही प्रतिक्रिया आपण ऐकली तर खरं, पण ज्या वेळेला गर्भार महिलेला गरज होती आणि ती रात्रभर रडतीये, ती हॉस्पिटलमध्ये गेली, हॉस्पिटलमध्ये जाऊन ती तिची व्यथा सांगतेय, रडतीये हे दिसतंय आणि तरी सुद्धा तिला दाखल करून घेतलं गेलं नाही. शेवटी तिथून ती बाहेर पडल्यानंतर तिची प्रसूती होते. हे अक्षरशः भयान आहे. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पुढची बातमी वर्ध्यातली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षाच्या मुलीचा अवैधपणे गर्भपात केला या प्रकरणी कारवाई होते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडलेले आहेत. गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या सापडल्यात आणि 56 इतर अवयव सापडले. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. आता अर्थात या सगळ्याचं टेस्टिंग केलं जाईल. कदम हॉस्पिटलच्या परिसरामध्ये इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकांच्या 11 कवट्या आणि 55 हाडं मिळाली आहेत, असं समोर येत आहे. पोलिसांनी एका 13 वर्षाच्या गर्भवती मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी याआधीच कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक केलेली होती. पण त्यानंतर या रुग्णालय परिसराचं जेव्हा चेकिंग चौकशी होत होती किंवा तपासणी होत होती तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टर रेखा कदम यांच्यावर आरोप होता की त्यांनी 6 जानेवारीला 13 वर्षाच्या बालिकेचा 5 महिन्यांनंतर गर्भपात केलेला होता. वर्धा जिल्ह्यातील आर्वी भागातील कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे गोबर गॅसच्या चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे सांगाडे सापडले. त्या घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वीमध्ये कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे जे 11 लहान भ्रूणांच्या खोपड्या सापडल्या आणि 56 हाडं सापडली, तो हाच परिसर आपण बघू शकतो की हे कदम हॉस्पिटल आहे आर्वीचं. आणि कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे जो गोबर गॅसचा आपल्याला टँक पाहायला मिळतं, त्या टँकमधनं हे सर्व हाडं सापडलेली आहे, 11 खोपड्या सापडलेल्या आहे. एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला होता. नंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं. त्या संदर्भात जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, त्यामध्ये नंतर मग पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की या गोबर गॅसमध्ये अनेक भ्रूणांचे हाडं पुरवण्यात आलेले आहे, अनेक भ्रूणांच्या खोपड्या तिथे पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मग पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा याच गोबर गॅसमधनं ते सर्व हाडं भ्रूणांच्या खोपड्या बाहेर निघालेल्या आहे. निश्चितच या प्रकरणामध्ये जी डॉक्टर रेखा कदम आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. पण अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल, कारण की महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल. सुदाम मुंडे प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रात शांत होत नाही, तर एक नवीन प्रकरण परत एकदा पुढे आलेलं आहे की कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये अवैध पद्धतीनं गर्भपात सुरू असतात आणि त्या गर्भपातामुळे कशा प्रकारे छोट्या अल्पवयीन मुलींचा जीव धोक्यात टाकला जातो. ती जी पीडित मुलगी होती त्या पीडित मुलीवर अत्याचार झालेला होता आणि अत्याचारानंतर तिच्यावर बळजबरीने तिचा या रुग्णालयामध्ये गर्भपात करण्यात आलेला होता आणि त्या गर्भपाताच्या प्रकरणानंतर मग कुठेतरी हे धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे. या प्रकरणामध्ये रेखा कदम यांना अटक झालेली आहे, यासोबत त्यांच्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना देखील अटक झालेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य देखील या संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे. आतापर्यंत 4 लोकांना अटक झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, आर्वी. तर आर्वी इथल्या स्थानिक जनतेनं कदम रुग्णालयातील या कृत्याची निंदा केलेली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. याचा तपास सुरू केल्यास आणखी पुरावे हाती लागू शकतात असा दावाही स्थानिकांनी केलाय. मी त्यांना तर लहानपणापासून ओळखतो त्या फॅमिलीला, पण आजपर्यंत मला कधी असं आढळलं नाही आहे. बाकी तर इथे येतात राहतात, पेशंट जात राहतात, आपण त्या पेशंटला पेशंटप्रमाणेच पाहतो, पण असं कधी आढळलं नाही मला की असं काही जे होते म्हणून, आणि व्हायलाही नाही पाहिजे असं एक मला वाटतंय. अशी ही घटना तर निंदनीय आहे. असा प्रकार झाला नाही पाहिजे, कारण शासनानं भ्रूण हत्येबद्दल बराच काही कायदा केलेला आहे. पोलीस यंत्रणा तपास करत आहे
त्या यंत्रातून जे काही चौकशी आणि जो काही खुलासा होईल, जर दोषी असेल तर हे फार काम चुकीचं आहे आणि दोषींना कडक शासन झालं पाहिजे, एवढीच आमची नागरिक म्हणून विनंती आहे. बाकी त्याच्या बाबतीत वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि लोकांकडून माहिती पडली काही तर असाचा प्रकार होते म्हणून, आणि लोकांमध्ये अशी कुजबूज आहे काही तर जवळपास असेच प्रकरण होतात म्हणून. आणि कुणाजवळ पैसे कमी जास्त असले तर ह्या दवाखान्यात कुणीच कमी पैसे घेत नाही. ह्या मुलीचा गर्भपात करायच्या अगोदर कुठेतरी पोलीस स्टेशन आर्वीला ह्या गोष्टीची माहिती त्यांनी द्यायला हवी होती की असा असा प्रकार आहे. शेवटी मुलं म्हटलं म्हणजे काही मुलांच्या हाताने चुका होतात, उद्या ही परिस्थिती आणखी इतरही लोकांवर येऊ शकते. तर असा प्रकार न करता जर कायद्याच्या चौकटीत राहून हे काम जर केलं असतं तर माझ्या मते हे अत्यंत योग्य झालं असतं आणि आज त्यांच्यावर ही नामुष्की आलेली नसती. या घटनेची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे चौकशीची मागणी होती आहे. या घटनेत सामील असलेल्यांवर कारवाईची मागणी केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. कोविड काळामध्ये आरोग्य व्यवस्थेवरती खूप ताण आहे आणि त्यामुळे गोरगरीब सामान्य लोक जवळपास असणाऱ्या डॉक्टर्सकडे जातात, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मात्र डॉक्टरांनी अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने जरी चुकीचं गोष्ट केली तरी सगळ्या व्यवसायावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून समाजामध्ये आर्वीमध्ये, यवतमाळमध्ये, वर्ध्यामध्ये, आसपासच्या परिसरामध्ये काही याबद्दलची माहिती असेल तर त्यांनी पोलिसांच्याकडे आणि बाकीच्या संबंधितांकडे जरूर द्यावी, जेणेकरून त्यामध्ये न्याय मिळणं शक्य होऊ शकेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी या संदर्भात मी बोलणार आहे आणि न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार आहे. या घटनेबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केलेली आहे. कायदे कमजोर नाहीत, मात्र कायदे पायदळीत उडवले जातात असं सुद्धा चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच पुन्हा एकदा भरारी पथकं स्थापन करण्याच्या सूचना चित्रा वाघ यांनी केल्या आहेत. सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं आठवतंय. मला आठवतंय की सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच पद्धतीची घटना घडली. सरकार ॲक्शनमध्ये आलं, PCPNDT ॲक्ट, त्याचा प्रभावी अंमलबजावणी, फ्लाईंग स्क्वॉड या सगळ्या गोष्टी केल्या. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा थंड बास्तनामध्ये सगळं पडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर तुम्ही बघाल तर ते कुठं ना कुठं राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं. कारण या 13 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला होता, लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आणि अशा माझ्याकडे कित्येक मुलींची यादी आहे ज्या 13 आणि 14 वर्षाच्या ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेत आणि त्यांनी मुलांना जन्म दिलेला आहे. आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेच्या तर धज्जिया उडालेल्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आता एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीजची ही बातमी आहे. हरित ऊर्जेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुढाकार बघायला मिळतोय. गुजरातमध्ये RILचा 5.95 लाख कोटींचा सामंजस्य करार झालेला आहे. गुजरातमध्ये 10 लाख रोजगाराच्या संधी त्यामुळे निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्दिष्टांना किंवा उद्देशाला RIL कडून मूर्त रूप मिळाल्याचं या निमित्तानं बघायला मिळत आहे. वायब्रंट गुजरात समिट 2022 अंतर्गत सामंजस्य करार करण्यात आलाय. गुजरातमध्ये जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कच्छमध्ये 4.5 लाख एकर जमिनीची मागणी होती आहे. कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा इथं 100 GWचा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि 100 GW नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प हायड्रो इकोसिस्टीम उभारणार आहेत. लघु आणि मध्यम उद्योजकांना स्वीकारण्यास प्रोत्साहित केलं जाणार आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबई बँकेसंदर्भातली बातमी आपण बघणार आहोत. सिद्धार्थ कांबळे हे मुंबई बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत. उपाध्यक्षपदासंदर्भात टाय झालेला आहे, त्यामुळे काही क्षणात आपल्या हातात त्याविषयीची बातमी येईल. 11-9 मतांनी सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झालेला आहे. हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. मुंबई बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक अतिशय रंगतदार झाली. काय निकाल लागले? अधिकृत निकाल सांगा तुम्ही. अधिकृत निकाल असा आहे की महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी जिंकून आले आणि उपाध्यक्षपदी आमचे अभिषेक घोसाळकर आणि विठ्ठल भोसले यांना सेम मतं पडली
आणि मग चिठ्ठीमध्ये विठ्ठल भोसले यांचा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. भाजपच्या ताब्यातून ही बँक सोडवली आहे का तुम्ही? गेले अनेक वर्ष या मुंबई बँकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि आज आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीला आम्ही मतदान केलं आणि या मतदानानुसार महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांचा 1 वर्षाकरता मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि उपाध्यक्षपदी समोरच्या पार्टीचे विठ्ठल भोसले यांची निवड झाली. 1 वर्षानंतर अध्यक्षपदाची शिवसेनेच्या 1 वर्षानंतर अध्यक्षपद हे शिवसेनेला मिळेल आणि शिवसेनेच्याच अध्यक्ष 1 वर्षानंतर मुंबई बँकेचे अध्यक्ष कोण होईल. होते? तुमचं नाव चर्चेमध्ये आहे? ही आमचा आदेश ज्याचा आमच्या मुख्यमंत्र्यांकडून येतो पक्षामुळे त्याप्रमाणे ती निवड होईल. परंतु आता 1 वर्षाकरता सिद्धार्थ कांबळेंची निवड महाविकास आघाडीतर्फे झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र युती केली, आघाडी केली आणि भाजपशी सामना केला. संचालक मंडळ 21 जणांचं होतं. कुठे थोडासा दगाफटका झाला असं वाटतं का? कारण उपाध्यक्षपद शिवसेनेचं होतं, त्यासाठी समसमान मतं कशी का पडली? असं आहे की याच्या बाबतीत जर 10 मतं आम्हाला 1 मताचं काहीतरी आमच्या याच्यामध्ये झालेलं आहे. याचा निर्णय वरिष्ठ घेतील कोणाचं कुठे मत पडलं. परंतु आम्हाला आनंद असा आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर असताना मुंबई बँकेवरती शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणं ही आमच्यासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. इतक्या दिवसांपासून ही बँक म्हणजे अध्यक्षपदासाठी या सगळं चर्चा सुरू होती. बिनविरोध सगळे संचालक निवडून आले. काही मतं राहिली होती शेवटच्या टप्प्यात. एकदम एक वेगळा निकाल आलाय असं वाटत नाही? नाही, तसं आम्हाला वाटत नाही. आम्ही 21च्या 21 जण जे उमेदवार सहकार पॅनलतर्फे उभे होतो हे 21चे 21 उमेदवार आम्ही जिंकलेलो आहोत आणि आता याच्यानंतर जी अध्यक्ष निवडणूक होती त्याच्यामध्ये दोघांनी आम्ही फॉर्म भरले. त्याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झालेला आहे. रणनीती कशी ठरली? कारण प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व होतं भाजपचे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व होतं, ते कसं मोडीत काढलं? नाही, आता 21 मध्ये जवळजवळ महाविकास आघाडीचे 11 ते 12 संचालक होते आणि त्यामुळे मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि त्यामुळे ज्यावेळी ही निवडणूक झाली आज त्याच्यामध्ये आमचे सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला. शिवसेनेचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार अभिषेक गोसाळकर यांचा पराभव कसा का झाला? शिवसेनेचे अभिषेक गोसाळकर यांचा पराभव झालेला नाहीये. दोघांना सेम मतं पडलेली आहेत आणि मग त्या चिठ्ठीमध्ये विठ्ठल भोसलेंचा विजय झालेला आहे. परंतु 1 मताची जी काय झालेला आहे याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील आणि जसं वरिष्ठ सांगतील तसं आम्ही करू. कोणी दगाफटका केला? बघा, कोणी गुप्त मतदान असल्यामुळे आम्हाला काय याची कल्पना नाही कोणी दगाफटका केला. पण दगाफटका केला की मला माहिती नाही, पण झाला असेल तर आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. मुंबई बँकेच्या खातेदारांना काय सांगाल? कारण या बँकेवरती मुंबई बँकेवर तर खातेदारांना एवढं सांगतो की आता ही मुंबई बँक पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे चालेल आणि ह्या मुंबई बँकेत जे काय पूर्वी घोटाळे झाले, काय झालं हे असं न होता अत्यंत प्रामाणिकपणे ज्या जनतेची, ज्या लोकांची खाती इकडे आहेत, ज्यांचे पैसे इथे आहेत, प्रामाणिकपणे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न हे नवीन संचालक मंडळ करेल. संचालक मंडळाचे असतील किंवा मुंबई बँकेचे अनेक प्रकरण असतील, या संदर्भात चौकशा सुरू आहे, तपास देखील सुरू आहे. प्रतिमा मलिन झालेली आहे कुठेतरी की आता बदलेल? मुंबई माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या बाबतीत देखील अनेक तक्रारी होत्या. मागच्या अनेक दिवसांपासून एक सिरीज सुरू आहे. त्याबद्दल नेमकी काय भूमिका असणार आहे नवीन संचालक मंडळाची? असं आहे, आता हा इतिहास झाला. आता आम्ही नवीन संचालक, नवीन अध्यक्ष, नवीन उपाध्यक्ष आम्ही निवडून आलेलो आहोत. पूर्वी जे काय घडलं याच्यावरती ज्या आमच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत त्या चालूच राहतील आणि यापुढे बँक अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत मजबूत कशी होईल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही सर्व महाविकास आघाडीचे संचालक आम्ही नक्कीच करू. आज सकाळपर्यंत प्रवीण दरेकर हेच मुंबई बँकेवरती वर्चस्व ठेवणं असं चालू होतं, मात्र अचानक कुठे पडद्यामागे नाही, असं काही झालं काय नाही. रणनीती? असं काही वर्चस्व वगैरे काही नव्हतं. कुठल्याही गोष्टीवरती कोणाचं वर्चस्व नसतं. आज ज्या प्रकारे आम्ही 21 संचालक होतो, 21 मध्ये आमचा एक बाद झाला, 20 होतो. 20पैकी आम्ही जवळजवळ 11 जण आम्ही एकत्र होतो आणि त्यामुळे आज जी निवडणूक झाली त्यामुळे कोणाचं वर्चस्व वगैरे नाही तर महाविकास आघाडीचंच वर्चस्व होतं आणि त्या पद्धतीने आज निवडणूक झाली. त्याच्यामध्ये सिद्धार्थ कांबळे यांचा 1 वर्षाकरता आम्ही अध्यक्ष म्हणून निवडून आलो. विजय उमेदवार सिद्धार्थ कांबळे. हां, विजय उमेदवार सिद्धार्थ आहे का? कांबळे साहेब आहेत का? हां, कांबळे साहेब आता गेले, येतील परत. हां,
धन्यवाद. विनोदजी एकच मिनिट तुम्ही ईश्वर चिठ्ठी पुन्हा एकदा ईश्वर चिठ्ठी सातत्याने नाही, मगाचे माननीय सुनील राऊतांनी सांगितल्याप्रमाणे जी मुंबई बँकेमधून भाजपचा झेंडा उतरवण्याचं आमचं ध्येय होतं. ठीक आहे, सातत्यानं या सहकार क्षेत्रामध्ये किंवा बँकेच्या सर्व कारभाराच्या विरोधात अभिषेकने सातत्यानं आवाज उठवलेला आहे. तो संचालक म्हणून आता या बँकेमध्ये कार्यरत राहणार आहे आणि राऊतनी सांगितल्याप्रमाणे एक मत जे काही कमी पडले त्याबद्दल वरिष्ठ त्याची दखल घेतील. विनोदजी, सिंधुदुर्गमध्ये झालेला पराभव त्याचा कुठेतरी वचपा हा मुंबई बँकेच्या निमित्तानं शिवसेनेनं काढलाय असं म्हणायचं का? नाही, सिंधुदुर्गमध्ये आमचं वर्चस्वच नव्हतं तिथे बँकेवरती. आता आम्ही त्याच्यामध्ये तंचू प्रवेश केलाय. त्याच्यामुळे सगळ्याची कंपेअर करण्यात काय अर्थ नाही. त्या स्थितीमुळे हे राजकारणामध्ये असंच होत असतं. परंतु वचपा वगैरे नाही, पण आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही केलंय. थँक्यू. बँकेच्या निवडणुकीसंदर्भातली ही थेट प्रतिक्रिया आपण सुनील राऊतांची बघत होतो. विजयी उमेदवार मुंबई बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत सिद्धार्थ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते, आणि उपाध्यक्ष ईश्वर चिठ्ठी टाकून घोसाळकर आणि विठ्ठल भोसले यांच्यामध्ये उपाध्यक्ष झालेले आहेत विठ्ठल भोसले. या दोघांच्याही म्हणजे सिद्धार्थ कांबळे आणि विठ्ठल भोसले या दोघांच्याही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतील. मात्र या बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. यामध्ये स्पष्टता झालेली आहे अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण याची. मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई बँकेच्या निवडणुकीनंतर आपण सिंधुदुर्गाकडे वळूया. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे निवडणूक चांगली चर्चेत होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केलाय. भाजपची एक हाती सत्ता बँकेवर आलेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. यावेळी नारायण राणेंनी अक्कल शिकवणाऱ्यांना चांगली अद्दल घडवली असल्याचा टोला अजित पवारांना लगवलेला आहे. मोठी लोक आली, फार काय बोलली, अक्कल सांगायला इथे आली होती. आज अकलेचे धडे त्यांना मिळाले असते आणि म्हणून आपल्याला हे जिल्हा बँकेचा कारभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी मजूर कामगार यांच्यासाठी हा करायचा आहे. आपले दोन्ही चेअरमन डेप्युटी चेअरमन प्रामाणिकपणे काम करतील हा माझा विश्वास आहे. एक अपशगुन मात्र एका व्यक्तीचा झाला की त्याला आता आपण पळून लावलं. हा अपशगुन आहे आपल्या याच्यामध्ये. गद्दार निघाला आणि म्हणून त्याची आता लपाछपी चालू आहे. जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही. आणि केवढी खोटं बोलणं आणि मीडियावाले दाखवत होते आपल्याच माणसाची बदनामी करायला मदत करत होते की म्हणजे पैसे बुडवले हे खाले 1 रुपयाचा आणि माझा जिल्हा बँक संबंध नाही. शैक्षणिक संस्थेसाठी कर्ज काढलंय. वर्षाला 7 ते 8 कोटी मी व्याज भरतो तिथे. कर्ज काढले 1 रुपया संबंध नाही. मुंबई बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे बोलत आहेत. श्रेय या ठिकाणी मला लाभलं आणि त्यामुळे मी आज बँकेची धुरा हातात घेण्यास यशस्वी झालेलो आहे. तुम्ही निवडून आलात अध्यक्षपदी, मात्र उपाध्यक्षपद जे आहे ते मात्र समसमान झालेलं आहे. कुठे दगाफटका झाला, कोणाचं मत फुटलं? हे काय मी काय जादूगर नाही हे कोणाचं मत फुटलं हे सांगायला. आता ते कोणाचं मत फुटलं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू, पण आता तर मी सांगू शकत नाही कोणाचं मत फुटलं म्हणून. ते अध्यक्षपदासाठी तुम्हाला सर्वांनी एकमताने मतदान केलं, मात्र उपाध्यक्षपदासाठी कुठे दगाफटका झाला, कोणाची चूक झाली, कुठे दगाफटका झाला?
तेच सांगितलं सर की अजूनही मी आश्चर्यामध्ये आहे, आमचे सर्व सहकारी आश्चर्यामध्ये आहे. आता कुठं दगा फटका झाला तो आताच्या एक 10-15 मिनिटात तर सांगू शकत नाही. त्याचं आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि येणाऱ्या काळात आम्हाला कळेल ते. पण ठीक आहे, सहकारात आम्ही सगळेच एकत्र आहोत, त्यामुळे चालून घेऊ आम्ही. अध्यक्ष म्हणून निवडून आले. नवीन भाऊंचे आपले चांगले मित्र तालुक्याचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. आज एक मित्र हरल्याचं दुःख होत आहे की एक महाविकास आघाडी जिंकल्याचा आनंद. नाही, दुःख हरल्याचा या ठिकाणी विषयच होत नाही. आम्ही मित्र आहेत, आम्ही भावाभावासारखे आहेत. आज ये, उद्या ये आणि परवाही राहणार. कारण आम्ही ही निवडणूक आम्ही 6 जणांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलेली आहे. नलावडे साहेब असतील, राऊत साहेब असतील, काटकर साहेब असतील, प्रसाद लाड साहेब असतील आणि आमचे कॅप्टन त्यावेळीचे प्रवीण भाऊ दरेकर असतील, हे आम्ही एकत्र आहोत. फक्त आता पक्षाचं लेबल आलं तर पक्षाचं लेबल लागलं म्हणून मी माझा मित्र दगावला असं होऊ शकत नाही. ते मुंबई बँकेवरती गेल्या वर्षी सातत्यानं एक आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराची चौकशी तपास सर्व सुरू आहे. डागाळलेली प्रतिमा आहे, ती सुधारण्याची जबाबदारी आता अध्यक्ष म्हणून तुमची 100% असणार. कारण आता मी त्या आता इन्स्टिट्यूटचा मी कॅप्टन आहे, तर माझी पूर्ण ही जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी घेणार आणि सगळे डागाळलेले जे डाग आहेत ते आम्ही धुण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार. आणि मला वाटतं आपणही या कामी चांगलं सहकार्य करावं आणि आमची बँकेची प्रतिमा उंचवण्यास आपलाही सहकार्य लाभावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. चला मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे निवडून आलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण आत्ता ऐकत होतो. सविस्तर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. येत्या काळामध्ये मुंबई बँकेची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कामातून करू, असं सिद्धार्थ कांबळे म्हणाले. या सगळ्या घडामोडी होत्या महाराष्ट्राची खबरबातमधून आपण बघत होतो. बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात भेटणार आहोत. मात्र कोरोनाची वाढती रुग्णसंख्या किंवा ओमायक्रॉनचे रुग्ण बघता कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. News18 lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा.